ढेकर किती दिवसांनी येतो? हा नाही 5-50 दिवसांनी येतो. बिना आबरूचा शब्दच कळत नाही. सांगणाऱ्या माणसालाच कळत नाही तर ऐकणाऱ्याला कवा कळत? सांगणारेच बिना आबरूचे माणसं. घासा माग घास, घासा माग घास, घासा माग घास. 15-20 मिनिटं जेवल्यानंतर ढेकर किती दिवसानं येतो? नाही 5-50 वर्षानं येतो. देव काय वाटेवर पडेल आहे काय? देव कुठे गेला? फाशीवर. फाशीवर गेला का काळ्या पाण्यावर गेलाय? आणि दररोज भुगतात, दररोज आरडतात. तेही झोपत नाही, लोकांनाही झोपून देत नाही. करंटे चाले हे शरीर कोणाचे या प्रमाण जर राहिले नसते बंधू, या आतंकवादींनी आपला मर्डरच केला असता. आपल्या बाबतीत लय राग या जिवारी बाजरीतल्या बुवांना, या तुकड्यावर लागलेले यांना लय राग. कुठून आलाय म्हणला? गोटीचा बुवा अंगातच देव आणतो. अंगातच देव आणतो का? देव अंगात आहे का? आणावा लागतो. दगड खातोस का कालवण चपाती खातोस? डोकं ठिकाणावर नाही. देव अंगात येतो, आणावा लागतो का? आहेच डोकं चालत नाही काय? मी मंत्री व्हायला पाहिजे, पिस्तोल मध्ये गोड्या घालीन मी. नको म्हणणाऱ्यांना तर खटाखट उडवीन मी. वाट बघून मी. कोणीतरी पुढे यायला पाहिजे. अजून कोणी पुढे येत नाही आणि येणार पण नाही. माझ्याकडे 24 कॅरेटचं सोनं आहे. भाग्य या परिसराचं चांगलं. या गुणवंत महाराजांच्या माध्यमात हे रोप या ठिकाणी लागला रे. जरा तांड पाणी होता. येडेवाणी करू नका रे. हा तर खरा वारकरी संप्रदाय. जे माणसं याला भानामती म्हणतात ना, ते तुकड्यावर लागलेली माणसं. त्याला गुरु व्हायचे आहो, बाबा व्हायचे आहो. मी तुमचा गुरुन पडा माझा पाया. गुरु गावात चोऱ्या करीन, शिष्य नदीला मासे धरीन. गुरुही बोगस, शिष्यही बोगस. चाले हे शरीर कोणाची असते? किती वर्ष झाले या गोष्टीला? डोकं ठिकाणावर आहे का? देव आणावा लागतो, देव अंगात येतो का? हेच हा जो इतिहास आहे. चाले हे शरीर कोणाची असते? किती वर्ष झाले या गोष्टीला? किती वर्ष झाले? ज्वारी बाजरीतला बुवा, या गोष्टीला किती वर्ष झाले? फावड्यानं पैसे ओढतात. लाजा नाही का वाटत नावं ठेवताना? फावड्यानं पैसे ओढतात ना या ओढींवर. चाले या शरीर कोणाची? बोलत जा. किती वर्ष झाले या इतिहासाला? 500 वर्ष झाले. 500 वर्ष या गोष्टीला. चाले हे शरीर. तुकोबारायांचा इतिहास आहे. मनामनी आहे का अनुभव आहे? आज या तुकड्यावर लागलेल्या लोकांना अनुभव आहे का मनामनी आहे? आम्ही तर आजच बघतो, आजच बघतो. एवढे दिवस कुठे गेलता? उपजोनी करंटा उपजोनी करंटा. बांधाल बांध होत काय? घराले घर होत आहे. कट्यांचं तुम्ही बुडवून दिलत, कट्यांनी तुमचं बुडवलंय. उपजोनी करंटा का बोलतात? फुटगुल्या होतात का? शब्द ऐकून नेणे आठवत वाटा. मला हे उरकल्यानंतर परतीच्या मार्गाने मला जळगाव गाठायचंय. या स्पॉट पासून माझा जळगाव कोणत्या दिशेला आहे रे भाऊ? इकडे कोणत्या दिशेला आहे? बोलत जा.
उत्तरेला. इथून आता मला इकडं जावं लागेल का नाही? इकडं या उत्तरेला ना. आणि इकडं जर धडकलो तर मी महाराज आहे काय? काडी लावून पेटवायचं का तुझ्या महाराजपणाला? दारू पिणं मुकाट्यानी. रस्ता चुकला का नाही? माझं गाव आहे या दिशेला आणि मी कुठं निघालो? दक्षिणेला. किती वर्षानं गाव सापडणार रे भाऊ? खरं बोला, किती वर्षानं सापडल रे? सापडत तुझ्या बापानं ठेवलं काय? रस्ता चुकला ना का नाही चुकला? चुकला. कीर्तनापुरतं आव म्हणायचं नाही गड्या. जो मुकाला श्वास आला तो जातो कळत नाही. सांगणारे माणसं गैरहजर आहेत. तुमचं भाग्य चांगलं, तुमचं भाग्य चांगलं. या पंचक्रोशीतले माझे मायबाप आहेत, नामधारक आहे. तुमचं भाग्य चांगलं. तुमचे आजोबा पंचोबा चांगले असतील, आईबाप पवित्र असतील म्हणून तुम्ही इकडे वळलात. जरा समजून घ्या. जो मुकाला श्वासाला तो जातो नरकाला. परमार्थ पायानं करायचा असतो काय? पायी तीर्थ यात्रा घडून टकोर खुशाल गान पडो. ज्ञानबा तुकाराम. तुम्ही आज माझ्या मौटीला आले का इथं? रिस्पॉन्ड का देत नाही रे? माझं चुकतं काय? एखाद्या तमाशातला सोंगाड्या एवढ्या बरं कशा उड्या आणताय तुम्ही? सोंगाड्या तमाशातला सोंगाड्या तरी कमी नखरे करण. एवढे आमचे नखरे आज या व्यासपीठावरून चालले. डोकं नाही चालत का? चांगल्याला जर साथ द्यायची नाही मग का सोंगाड्याला साथ द्यायची का? जन चालले उफराटे, जन चालले उफराटे, जन चालले जाणं खरे आणि खोटे. या फुलामध्ये सुगंध आहे तोपर्यंत फुलाला किंमत आहे. येही कळत नाही का? येही कळत नाही. येही कळत नाही काय? या फुलाला सुगंध आहे तोपर्यंत फुलाला किंमत आहे आणि सुगंध गेल्यानंतर नाही कळत. तुम्हा आपणाला इथं कोणी आणलं? आता इथं शिंदे साहेबांना आणलं काय? मग मोदी साहेबांना आणलं असं. कोण आणलंय आपल्या घरून इथं? 10 किलोमीटरहून 50 किलोमीटर इथं आलात तुम्ही. वाड्या वस्त्यावर कोणी आणलं इथं? काका चुलत्यानं आणलं काय? का देवानं आणलं? कोणी आणलं इथं? आणि आता राहिलं नाही म्हणे. राहिलं रे? तू बरं राहिला नको म्हणायला. राहिलं नाही म्हणजे कोणी आणलं इथं? कोणामुळे इथं आपण उभे आहोत? श्रद्धेजन कोणामुळे तुम्ही बसला? डोकं चालत नाही. सांगणाऱ्याच चालत नाही. कोणामुळे इथं बसलो? कोणामुळे आता घरी जाणार? आणि त्यानं जर बटन दाबलं तर मग आणि आता राहिलं नाही म्हणतात. त्यानं बटन दाबलं तर उनी पुचकीन घ्या पुचकी. निघून गेला वारा, निघून गेला एक मला म्हणे राहिलं नाही म्हणे. आता त्याला म्हटलं 15 मिनिट नाक पुढं दाबून बस बरं.
मला म्हणे तुझ्या बापाचं काय खाऊ घालतो, आता कशी टिडी आली, आता राहिलं नाही म्हणता. त्याला म्हटलं 15-20 मिनिट ना कुठं दाबून बस बरं. तो मला म्हणे तुझ्या बापाचं खाऊ घालतोस का, मारा निघालास का, आता कशी टिडी आली. हा, देखावी ऐकावी एक नारायण नाही, हृदयामध्ये देव नाही, हृदयामध्ये कोर्टापर्यंत खटला जाऊ द्या, हृदयामध्ये देव नाही. मग नाही कसं म्हणताय, आमचं आयुष्य केलंय म्हणलं, आमच्या अंगात नाही देव आला, आमच्या अंगात नाही देव आला. तुम्ही याचे बोलतात ना, आमचं आयुष्य केलं, आमच्या अंगात नाही देव आला, हा शब्दात देव आहे. आकलीची हीन माणसं कीर्तन प्रवचन सांगतात, लाजा नाही का वाटत. तुम्ही जे म्हणतात ना, आता राहिलं नाही, आमच्या अंगात आला नाही, आमचं आयुष्य गेलं, हे शब्द सुद्धा देव आहे. तुका म्हणे पहा शब्द हाची देव, म्हणे पहा शब्द हाची देव, म्हणे पहा शब्द हाची देव, म्हणे पहा शब्द हाची तुमच्या मुखात मेलेलं मड बोलत काय, बोलायला लागलं तर तुम्ही तिरडी सोडून जाणार, भूत निघालं कुठून. मेलेलं मड बोलत काय, मेलेलं मड एवढा लाकडं कशाला ठेवताय रे बाबा, असं म्हणतं काय मड. आणि जिवंत माणसावर डोळे वठारा बरं, ते म्हणते का डोळे वठारतोस रे, आहे ना. जशी उसात साखर साखर आहे, दिसते दिसते नाही, हृदयामध्ये देव नाही, दिसतो का अनुभव येतो. आणि त्याला हे लोक भानामती म्हणतात. सुटला माझा बदल बाई मी नव्हते सांगितलं तिकडं लोक पाठमोर आहेत, आणि जे करायला नाही सांगितलं तिकडं सन्मुख आहेत. जे करायला सांगितलं तिकडं पाठमोर आहे, जे करायला नाही सांगितलं तिकडं बारीनं नंबर लावतात. खरं बोलतो मी, खरं बोलतो मी. तुम्हाला खटला कुठं न्यायचं तुम्ही तिथं न्या. तुम्ही ज्याला देव केलंय ना, त्याच्या अंगावर कुत्र जरी मुटून गेलं तरी आड बनते. तुम्हाला पुढे जायचं असं तिथं जा. सगळं माणसांना कळतंय, हे भल्याच कळत नाही काय. पहिल्या बायकोला देव नाही पावला तर मोठ्यानं बोलत जावा. पहिल्या बायकोला देव नाही पावला तर, आणि दुसरीने पावला तर, आणि तिसरीने पावला तर चालू दे उजेड पडेपर्यंत. तुम्हाला उद्योग नाही, याला धंदे नाही. पहिलं कोकणात गेले, भावाचा मुलगा दत्तक घेतो, माझं नाव चालावं एवढी अक्कल आहे ना. माझं नाव भावाचा मुलगा, एवढी अक्कल आहे ना माणसाला. मग देव कशाला म्हणतात, या अक्कल असावी का नसावी माणसाला. एक जळगाला भेटला तर मला बिना डोक्याचा म्हणला, बरं आहे म्हणे आमना आमना बोये बाय. काय म्हणायचं तो, बरं आहे म्हणे आमना आमना बोये बाय. त्याला म्हटलं तू बायकोला बहीण म्हणतोस का, म्हणला बरं बहीण, ही कशी अक्कल आहे रे तुला. केस पिकली, गौऱ्या मशानामध्ये गेल्या, पांढऱ्या केसाला मेहंदी लावायचा प्रसंग आला तरी तुला देव कळत नाही. जे करायला सांगितलं ते करत नाही, जे करायला नाही सांगितलं तिथं धडकल्याशिवाय राहत नाही. तुम्ही ज्याला देव केलं व्यवस्थित ऐका, मी देखील तुमच्यातला आहे. मी आकाशाला बगदाड पाडून इथं नाही आलो, तुमच्यातलाच मी एक आहे. तुम्ही ज्याला देव केलं त्याच्या अंगावर जर पुत्र मुटलं तर हाड म्हणतं का. जरा बारीक विचार करा बरं, हाड म्हणते का. कपडे नेसवावे लागतात, त्याचे त्याचे कपडे नेसतो. तुम्ही ज्याला देव केलं तो त्याचे त्याचे कपडे नेसतो का नेसावे लागतात. मोठ्यानं बोलत जावा, नेसावे लागतात. काही दिवसानं कलर निघून जातो,
कलरिंग करावी लागते का नाही करावी लागत? देवाला कलरिंग करावी लागते का? असं कसा रे देव? देवाला कलरिंग करावी लागते, देवाला कपडे नेसावे लागतात. मुंगड्या पायावर आल्या बदबद तरी असं करत नाही तो देव. कुत्र्याचा विषय सांगितला तो माझने मी. काही कालांतर धकल्यानंतर त्या देवाची डागडुजी पण करावी लागते, नाही करावं लागत. आणि जास्त जर खराब झालाय मग लोक म्हणतात देव भंगून गेला. काय म्हणतात लोक? देव भंगला काय? तू बरा जिवंत राहिलाय. पण देव भंगतो का? भंगलं काय? जीर्ण झालं काय? काय भंगलं? आकार भंगला का नाही? वडाऱ्याच्या माध्यमातून दगडाला जो आकार दिला, आकार भंगला का नाही? देव दगड देव आहे का दगडात देव आहे? डोकं चालत नाही. दगडही कडत नाही, दगडातलाही कडत नाही. येड लागलं जगाला देव म्हणती, जोडला बोधाचा तारा, निवृत्तीच्या पहिला तिरा झेपावला तो श्रीपाद महाराज. गुरु आणि शिष्याची तार जुडलेली असावी. संत सजनांनी घेतली प्रचिती, संत सजनांनी घेतली प्रचिती असतो. आणि ज्यांना अनुभव येतो त्याला भानामटी म्हणतात. हे मेंटल माणसं काय म्हणावं आता यांना? तुम्हाला प्रमाणाने सिद्ध करून देतो मी. बघा ही अवस्था आहे, हिला अवस्था म्हणतात. याला शास्त्रामध्ये अष्टसात्विक भाव म्हणतात, याला शक्तिपात म्हणतात, याला कुंडलिनी जागृत अवस्था असं म्हणतात. मित्र भाग्यवान आहे महाराष्ट्र, तुम्हाला आज बघायला मिळतं ही गोष्ट. लाटा उसळती प्रेमाच्या. पुढे काय? लाटा उसळती प्रेमाच्या, अक्कल कान पडली का सांगणाऱ्याची. मला आमचं आयुष्य गेलं कीर्तन प्रवचन सांगता सांगता. असं नाही बघितलं. बघा तो गडी बांधून आमचं आयुष्य गेलं म्हणलं कीर्तन प्रवचन सांगता सांगता. असं नाही बघितलं. मग कसं बघितलं बा? अरे भावड्यानं पैसे ओढतात संत साहित्यावर लाज नको का वाटायला. लाटा उसळती प्रेमाच्या आणि पुरा आला आनंदाचा. बघा प्रमाण नाही आहेत काही उदाहरणं. नाचे टाळी पिटी आणि प्रेमे अंग धरणी लोटी. तुकाराम महाराजांचा अनुभव या खोटीच्या बुवाचा नाही, हंसानंद महाराजांचा नाही, माझ्या अण्णांचा नाहीये. ज्यांच्या जीवावर महाराष्ट्रामध्ये एका दिवसाला करोडो रुपयाची उलाढाल केली जाते, बायका पोरं पोसले जातात, त्या संत साहित्यातली हा अनुभव आहे मित्रो. अगंडी प्रेम हे जे प्रमाण आहे हे प्रमाण हंसानंद महाराजांचं नाहीये. मला तडतड करायला नका लावू. कोणी नवीन आलेला असेल ना भ्रष्ट माणूस नाव ठेवणारा चुकून इथं आला असत, मेहरबानी करून ऐकून घ्या, डोक्यातनं काढून टाका. लाख मोलाचा मार्ग आहे. तुम्हाला या अवस्था आज बघायला मिळतात, हे तुमचं भाग्य म्हणावं लागेल. तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी पडलो. आता हे जे कंठी प्रेम दाते हा अनुभव तुकोबारांचा आहे. 500 वर्षापूर्वीचा इतिहास या संत चरण रज. आता एक अभंग आहे तो घरी जाऊन बघा, मग खुशाल नाव ठेवा. संत चरण रज असा एक अभंग आहे गाथ्यामध्ये, आणि त्या अभंगामध्ये 3 नंबरला हे उदाहरण आहे. कंठी प्रेम ज्या वेळेला हृदयात राम प्रगट होतो. डोकं चालत नाही काय?
डोकं चालत नाही. ज्या वेळेला नामधारकाच्या हृदयात राम प्रगट होतो म्हणजे धनुष्यबाण घेऊन प्रगट होतो का? आता तुम्हाला भाऊदादाचं दिसत नाही गड्या, फुटाडानं मारायला पाहिजे रक्त गडी तोपर्यंत. हातापायाचा राम प्रगट होतो का भावानं प्रगट होतो? हे आता आम्हाशी सांगावं लागेल, कारण ज्ञानोबाची वाट लावली रे. 22 वर्ष जगलाय, अन्नाची मौत केली ना रे तुम्ही. जनाबाईला फाशी लावली ना, मीराबाईला विष पाजलं ना, संभाराजाचे डोळेच काढलेत ना. कंठी प्रेम टाटे नैनी नीर लोटे आणि हृदयी प्रगटे राम रूप. हृदयात राम प्रगट होतो, नामधारकाच्या हृदयात राम प्रगट होतो. राम हातापायाचा तंगड्याचा प्रगट होतो का? मग कशाचा प्रगट होतो? देव भावाचा भावाचा, देव भावाचा भावाचा, देव भावाचा भावाचा. मीटर ट्यूबवेलला पाणी लागतं का? हरवलेली गाय सापडते काय? मग गेलेली जमीन परत येते का? देवाची भक्ती केल्यानंतर काय अनुभव येतो? गुरु गारुडी आला धावणी, बोध वैराग्याचे पाजिले पाणी, विवेकांजन घातले नयनी, सोहम शब्द वाजविला नाम ध्वनी श्रीपाद महाराज. काय अनुभव येतो? जीवना वेगोडी मासोडी तैसा तू करणारा म्हणे. घोड्यानं जर मछली पकडली आणि रेताड मध्ये लांबवर फेकून दिली, कशी करती मछली? तैसा तुका चढमडी. अनुभव आहे का मनमनी आहे? आहे का अनुभव एखाद्याला? तुम्हाला फक्त अनुभव या मंडपात बघायला मिळेल, अन्यथा कुठे पैसे देऊन तुम्हाला बघायला मिळणार नाही. एखाद्या कीर्तनकाराला 10,000 रुपये द्या आणि त्याने म्हणा चिवणा वेगुडी मासोडी तिथपर्यंत मला ने, तुझ्या त्याची माळ घाला, आमची थोबाड सुद्धा बघायला येऊ नका. आम्ही नावाचे धारक, आम्ही